मैत्रिणींनो, माझं एक समाजाला सांगणं आहे. असे करोना सारखे किती आजार आले, असे करोना सारखे किती आजार आले आणि गेले, त्याचा आमच्यावर काय असर होत? आमच्यावर काही असर होत नाही म्हणून म्हणत आहे, हम भीम के दीवाने हैं, मैदान में खड़े हैं. हम भीम के दीवाने हैं, ढूंढते रह जाओगे. हम भीम के दीवाने हैं, मैदान में खड़े हैं, हर हाल में इस कौम के गद्दारों से लड़े हैं. अरे छोटे से वस्त्र है मगर तेज बड़े, छोटे से वस्त्र है मगर तेज बड़े हैं. उन सब की गांठ काटेंगे जो जितने भी चढ़े हैं. म्हणून म्हणावंसं वाटतं, जानबूझकर कौम का सौदा मत करो. जानबूझकर कौम का सौदा मत करो और अनपढ़ रखने के लिए बच्चा पैदा मत करो. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. इंजिनियर डॉक्टर जे विद्यार्थी झाले त्यांचा सत्कार आहे. आणि म्हणून म्हणत आहे, कौम का सौदा मत करो और अनपढ़ रखने के लिए बच्चा पैदा मत करो. अगर तुम्हें पैदा ही करना है तो मिशन हो अंबेडकर जैसा, अरे आसाराम जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. आणि म्हणून म्हणत आहे, जे शिकले, ज्यांनी कधी भाकर मिळाली असेल, कधी पिठलं मिळालं असेल, कधी चटणी मिळाली असेल, अशा गरिबीत ना जी मुलं शिक्षण घेऊन पुढे आली, असंच प्रत्येक आईबापाने आपल्या मुलावर लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणत आहे, आईबापांना सांगणं आहे माझं काय, बुद्धीची तूप पेटू द्या ज्ञानाच्या वायरीवर. बुद्धीची तूप पेटू द्या ज्ञानाच्या वायरीवर. कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. देवळाच्या पायऱ्या चढून बर्बाद होण्यापेक्षा, देवळाच्या पायऱ्या चढून बर्बाद होण्यापेक्षा आपल्या पोरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर, शाळेच्या पायरीवर, शाळेच्या पायरीवर. आणि म्हणून म्हणत आहे काय, अरे मौत से हम लड़ते नहीं, बुरे काम करते नहीं.
100 रुपयाची भेट आली आभारी आहोत. बघा म्हणून म्हणावं असं वाटतं काय आमच्या बाळासाहेब गरुडांकडे बघा. अरे मग तसे आमदारचे नाही मुले काम करते नाही. आमचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या वतीनं म्हणजे त्यांचे समर्थक त्यांच्या वतीनं 100 रुपयाची भेट दिली. बाळासाहेबांना शोभत नाही हो 100 रुपये देणं काही म्हणत हमारी शान तो देखो. अरे हम हैं जय भीम नजर में जय भीम वाले के जिगर आते हैं आकर वो सारी दुनिया पर छा जाते हैं. देखकर ये भीम शक्ति अरे अच्छे डर जाते हैं अच्छे डर जाते हैं. म्हणून म्हणत आहे आता माझा कार्यक्रम 1 जानेवारीला बालाघाट छत्तीसगडला. आता मी नागपूरच्या पुढे जाईल कारण आता भीमा कोरेगावचा शौर्य दिवस पाहायला मी नाहीये आणि तिथं गाणं गायला नाहीये आणि मग मला असं वाटलं मी इथंच एखादं गाणं गावं. तिथंही शौर्य दिवस साजरा होतोय म्हणून म्हणत आहे काय पेशवों का खात्मा किया था महाराज ने आगे बढ़कर. म्हणून म्हणायचंय मला अरे शेंडी तुला शेंडी 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 अरे शेंडी तुला छाटला कुणी कापलं बाजीराव. भीमा कोरेगाव सांगे
अध्यक्ष, चांदिवली तालुका अध्यक्ष योगीराज भोसले या माझ्या भावाकडनं लय दिवसांनी का होईना मला 500 रुपयाची भेट आली. धन्यवाद. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्याम कांबळे वाल अध्यक्ष 197 RPI आठवले 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. धन्यवाद. आणि शेडी 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 भाई आपण भिनाऱ्यावाला नाही तर आज त्याच्यापेक्षा हाडकं झाली तरी चालेल पण समाजकार्य सोडणं कधी बंद होणार नाही. कारण मला 4 अंडे झालेत बरं का. 4 1 2 3 4 3 ऑक्टोबरला 4था आला होता आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी शाळेला. पण मी भरत नाही. मला बाबा सांगत होते यम पण घाबरतोय ते यमही घाबरतोय तर म्हणतो नको आईला घेऊन जायला कारण हिचं कार्य अजून अधूर आहे. माझे मी 43 वर्ष समाजामध्ये घालवले पण माझं मन भरलं नाही म्हणून तो यमही मला घेऊन जावं नाही. यम में दम नहीं, यम में नहीं है दम. अरे हम है हम में है दम, हम है हम. आणि म्हणून शेडी 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 आणि पेशवाई हुकुमशाही विषमतेची आगा पेशवाई 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 हुकुमशाही विषमतेची आगा आणि गळ्यामध्ये गाडगं पाठी झाड म्हणा
आठवले साहेबांच्या पिल्ल्याचा फोन आला प्रवीण मोरेंचा. त्याच्यासाठी मागे गेलो होतो. प्रवीण मोरेंचा साहेबांनी दिल्लीला फ्लाईट पकडलाय मुंबईकडे येण्यासाठी आणि जगदीश एक 15-20 मिनिटात पोहोचतोय. जगदीश पण निघालेला आहे. सोडवणे पण येत आहे. तर लवकरात लवकर दादासाहेब आहोत, आम्ही गायक आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, परंतु सर्वसामान्यांना इतिहास माहिती म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे असं नाहीये. अरे कुणी तर भाई कुणी म्हणतो वैशाली शिंदे मी तुम्ही माझं नाव ऐकलं का? म्हणून नाही कधी ऐकलं शोकांती का आणि म्हणून हे सांगावं लागतं. 28,000 पेशवा 500 महाराज कारण एका महाराने 56 पेशवा कापला आणि तेव्हापासून हिंमत पडली. अरे जायचं तुझ्यासारखे 56 बघितले ना म्हणून म्हणत 56 पेशवाला एक सिद्धनाथ महार रायनाथ महार आणि त्याचे महार काय नाकवाले होते. नाकवाले नक्क्या चक्क्या नाकाचे नव्हते, पिंड होते एकदम राजबिस्ती. मग धाना वेगळा चीर करतो सिद्धनाथाचा घाव. सिद्धनाथ महाराजचा घाव धाना वेगळा चीर करतो सिद्धनाथाचा घाव. भीमा कोरेगाव सांगे महाराज दत्ता शिंदे यांचं गीत आहे आणि शेवटी त्याचा फेमस आयटम आहे शांत शांत
काय म्हणतात लपून हल्ला करणारा न मैदानात याने लपून हल्ला करणारा न मैदानात याने आणि भीमा कोरेगाव क्रांती पुन्हा होऊ द्या रे लपून हल्ला करणारा न मैदानात याने आणि भीमा कोरेगाव क्रांती पुन्हा होऊ दे रे भैर हल्ले करू नका दम है हिम्मत है तो सामने आ चुपके से मार मत करो आणि म्हणून म्हणत आहे लपून हल्ला करणारा न मैदानात याने भीमा कोरेगाव क्रांती पुन्हा होऊ दे रे ए दत्ता 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 जुन्या हाताला पुन्हा धार लाव गजले सामान पुन्हा धार लाव पुन्हा कार्य कर आणि म्हणून म्हणत आहे